गुड मॉर्निंग. आज आपण TY BCom या वर्गातील निर्यात विपणन या विषयातील निर्यात सवलती आणि प्रलोभने या घटकावर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये निर्यात सवलतींमध्ये विशेष करून निर्यातदारांना ज्या काही सवलती पुरवल्या जात असतात त्यातील भारतीय निर्यातदारांना ज्या संस्थात्मक सुविधा पुरवल्या जात असतात त्यातील भारतीय विदेश व्यापार संस्था, त्याचबरोबर भारतीय वस्तुबांधणी संस्था आणि भारतीय लवाद मंडळ या सुविधाच आहेत किंवा या संस्थांच्या वतीनं ज्या काही सुविधा दिल्या जातात, सवलती आणि प्रलोभनाची काही निर्यातदारांना दिली जात असतात, तर त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः भारतीय विदेश व्यापार संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ज्याला आपण म्हणतो, शॉर्टकटमध्ये IIFT असं त्याला आपण म्हणत असतो. भारतीय विदेश व्यापार ही संस्था नवी दिल्ली या ठिकाणी भारतामध्ये काम करते. या संस्थेची स्थापना 1963 सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, त्यामधील स्पर्धक, संशोधन आणि विदेशी व्यापारांचं स्वरूप इत्यादी माहिती जी आहे ती माहिती भारतीय निर्यातदार आणि उत्पादक यांना पुरवण्याचं प्रमुख कार्य ही भारतीय विदेश व्यापार संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ही करत असते. भारतीय निर्यातदारांना सल्ला देणं, मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा ही संस्था करते. या संस्थेची कार्य जी आहे ती मुळातच विपणनाची वृद्धी व्हावी आणि निर्यातदारांना जास्तीत जास्त सवलती मिळाव्यात यासाठी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतीय विदेश व्यापार संस्थेला काही महत्त्वाची कार्य करावी लागत असतात. त्यामध्ये प्रथमतः पहिल्यांदा येतं ते म्हणजे कर्मचारी प्रशिक्षण. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व निर्यात व्यवस्थापनातील सर्व कार्यांचं प्रशिक्षण हे भारतीय उत्पादक त्याचबरोबर भारतातील निर्यातदारांना देणं हे प्रमुख काम भारतीय विदेश व्यापार संस्था करत असते. आयात निर्यात धोरण, निर्यात कार्यपद्धती, निर्यात वित्तपुरवठा, त्याचबरोबर निर्यात वृद्धी, आंतरराष्ट्रीय विपणन आणि गुणनियंत्रण इत्यादी गोष्टींविषयक प्रशिक्षण जे आहे ते कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं असतं आणि ते देण्याचं काम हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ही संस्था करत असते. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे विपणन संशोधन. निर्यात विपणनातील वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या निर्यातदारांना भेडसावत असतात किंवा ग्राहकांना भेडसावत असतात. उदाहरणार्थ व्यापारी गट, व्यापारी करार, निर्यात योग्य वस्तू किंवा संभाव्य ग्राहक अशा अनेक समस्या निर्यातदारांना आणि संबंधित जे कोणी कस्टमर्स असतील त्यांना भेडसावत असतात. यासाठी संशोधनाचं कार्य जे आहे ते या भारतीय विदेश व्यापार संस्थेमार्फत केलं जात असतं. परकीय बाजारपेठांमध्ये जेव्हा ग्राहक माल खरेदीसाठी तयार नसतो त्यावेळेला त्याच्या असणाऱ्या समस्या जाणून घेणं, त्याचबरोबर त्या संबंधित देशातील सरकारच्या किंवा व्यापारी संघटना आहेत त्यांच्याही असणाऱ्या समस्या एकंदरीत या माध्यमातून जाणून घेतल्या जात असतात आणि असं संशोधन करून त्यातून निर्यातीमध्ये कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत यासाठी विशेष करून प्रयत्न केले जात असतात. त्यानंतर पुढील काम महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन आणि सल्ला. आयात पर्याय त्याचबरोबर निर्यात वृद्धी याविषयी निर्यातदारांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. परकीय बाजारपेठांची असणारी परिस्थिती जी आहे ती निर्यातदारांना माहीत झाली पाहिजे. त्याचबरोबर परदेशामध्ये निर्यात करत असताना निर्यातीची असणारी कार्यपद्धती, पैसे वसूल करण्याची पद्धती किंवा तत्सम इतर गोष्टींविषयीचं विशेष मार्गदर्शन किंवा सल्ला देण्याचं काम जे आहे ते निर्यातदारांना या भारतीय विदेश व्यापार संस्थेमार्फत केलं जात असतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं काम म्हणजे माहिती गोळा करणं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ही जी संस्था आहे ही संस्था बाजारपेठांचा अभ्यास करून
ग्राहकांना त्याचबरोबर निर्यातदारांना माहिती देत असते. विशेष करून बाजारपेठांचं सर्व्हे करून माहिती गोळा केली जात असते आणि त्यामध्ये ग्राहकांच्या असणाऱ्या समस्या, ग्राहकांच्या असणाऱ्या आवडीनिवडी यानुसार निर्यातदारांना सल्ला दिला जातो. निर्यातदार त्यानुसार त्या संबंधित वस्तूंचं उत्पादन करत असतात किंवा आपल्या प्रक्रियेमध्ये जर काही बदल आवश्यक असतील तर ते करत असतात आणि ते केल्यानंतर वस्तूंचं उत्पादन करून त्या संबंधित बाजारपेठांमध्ये पाठवलं जात असतं. मग ही जी माहिती आहे ह्या माहिती गोळा करण्याचं काम ही संस्था करत असते आणि या माहितीवरून भारतीय उत्पादनाला परकीय बाजारपेठांमध्ये किती मागणी आहे याविषयीची सर्व माहिती निर्यातदारांना मिळत असते. त्यानंतर शेवटचं महत्त्वाचं कार्य भारतीय विदेश व्यापार संस्थेचं ते म्हणजे प्रकाशन. आंतरराष्ट्रीय व्यापाराची सर्व माहिती आणि भारतीय निर्यातदारांना उपलब्ध असणाऱ्या संधी इत्यादींची माहिती जमा करून काही प्रकाशनाद्वारे प्रकाशित केली जात असते. उदाहरणार्थ परकीय व्यापार प्रशिक्षण हे एक त्रैमासिक चालवलं जातं आणि त्यातून अशी माहिती प्रकाशित केली जात असते जिचा फायदा भारतीय निर्यातदारांना होत असतो. त्याचबरोबर परकीय व्यापार बुलेटिन नावाचं मासिकसुद्धा या संस्थेमार्फत प्रकाशित केलं जात असतं आणि परकीय व्यापाराची असणारी जी काही परिस्थिती आहे किंवा त्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यावर असणाऱ्या उपाययोजना या सर्वांविषयीची माहिती या प्रकाशनाद्वारे ही संस्था संबंधित निर्यातदारापर्यंत पोहोचवत असते. या जर्नल्सद्वारे ही सर्व माहिती जी आहे ती प्रकाशित करण्याचं काम केलं जातं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या संस्थेनं संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने बाजारपेठांचा सर्व किंवा ठराविक निर्यात क्षेत्रामध्ये समावेश करणं. या संस्थेचे प्रशस्त असं वाचनालय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये विविध आंतरराष्ट्रीय संघटनांची प्रकाशनं सुद्धा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ WTO किंवा अनक्टॅड ही जी काही माहिती आहे किंवा या संदर्भातले संदर्भ ग्रंथ जे आहेत ते या वाचनालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या संस्थेची मान्यताप्राप्त अशी संशोधन संस्था आहे आणि या संशोधन संस्थेचा उपयोग करून भारतीय निर्यातदार व आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्या काम करत असतात. त्यामुळं भारत सरकारचं परकीय व्यापारी धोरण ठरवणं, त्याचबरोबर धोरणामध्ये निर्यातविषयक कागदपत्रांच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणणं जे आहे ते शक्य होत असतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडची मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये भारतीय निर्यातदार आणि अनेक परकीय देशातील आयातदारसुद्धा सहभागी होत असतात आणि अशा प्रकारे भारताच्या निर्यात वृद्धीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचं जे काही महत्त्व आहे ते अतिशय मोलाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर दुसरी संस्थात्मक सुविधा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे भारतीय वस्तू बांधणी संस्था. भारतीय वस्तू बांधणी संस्था म्हणजे नेमकं काय हे आपल्याला प्रथमतः बघणं गरजेचं असतं. भारतीय वस्तू बांधणी इंग्रजीमध्ये ज्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकिंग म्हणजेच IIP असं म्हटलं जात असतं. भारतीय वस्तू बांधणी संस्थेची स्थापना जी आहे ती 14 मे 1966 रोजी मुंबई या ठिकाणी करण्यात आली. बांधणी तंत्राचं जी काही भारतीय माहिती आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हा फक्त या पाठीमागील उद्देश नव्हता, तर भारतीय तंत्राचं जे काही बांधणी आहे त्या बांधणीनुसार निर्यातदारांना प्रशिक्षण देणं, मार्गदर्शन करणं यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे किंवा भारत सरकारनं बांधणी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योग संस्थांच्या मदतीनं या संस्थेची उभारणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. या संस्थेची स्थापनासुद्धा सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टनुसारच करण्यात आलेली आहे. बांधणी उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाविषयीचं संशोधन या संस्थेमार्फत केलं जात असतं आणि
या संस्थेमार्फत असं संशोधन करून भारतीय बांधणी उद्योग आंतरराष्ट्रीय दर्जाचा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. गळे कापूस स्पर्धा आणि अनेक वेळा मालाची हाताळणी करणं यामुळं निर्यात वस्तू ज्या आहेत त्यांची बांधणी ही मजबूत असणं गरजेचं असतं आणि ती मजबूत तशीच आकर्षक सुद्धा त्या ठिकाणी करण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जात असतं. भारतीय वस्तू बांधणी संस्था वस्तू बांधणीच्या बाबतीमध्ये भारतीय उत्पादक आणि निर्यातदार यांच्यासाठी काही काम करत असते किंवा काही कार्य करते, ज्याचा फायदा त्या संबंधित निर्यातदारांना त्याचबरोबर जे कोणी उत्पादक असतील त्या उत्पादकांना सुद्धा होत असतो. त्यामध्ये सर्वप्रथम पहिलं कार्य केलं जातं ते म्हणजे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक. वस्तू बांधणीच्या आधुनिक तंत्राचा वापर करून भारतीय उत्पादक व निर्यातदार यांना प्रात्यक्षिके भारतीय वस्तू बांधणी संस्थेमार्फत करून दाखवली जात असतात. तसंच उत्पादित वस्तूंप्रमाणे योग्य ते बांधणीबाबतचं मार्गदर्शन जे काही असेल ती सुद्धा त्या संबंधितांना दिलं जात असतं. त्यामुळं मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक या दोनही गोष्टींच्याद्वारे ही संस्था निर्यातदारांना हातभार लावत असते किंवा याविषयीची माहिती देत असते. त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो येतो तो म्हणजे बांधणी तंत्र व सुविधा. निर्यात वस्तूची बांधणी आधुनिक तंत्राचा उपयोग करून मजबूत आणि आकर्षक करावी लागत असते. हे बांधणी तंत्र संशोधन करून भारतीय उत्पादक किंवा निर्यातदार जे आहेत यांना सुविधा बनवून त्या ठिकाणी पुरवली जात असते. त्याचबरोबर चाचणी हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य या संस्थेचं आपल्याला पाहायला मिळतं. ही जी संस्था आहे भारतीय बांधणी किंवा भारतीय वस्तू बांधणी संस्था, या संस्थेकडं स्वतःची अशी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये निर्यातदारांच्या निर्यात वस्तूंच्या बांधणीची चाचणी केली जात असते, जेणेकरून अत्यंत गुणवत्तापूर्ण बांधणीच्या वस्तू परकीय बाजारपेठेतील ग्राहकांना मिळतील, त्याची चांगली किंमत संबंधित निर्यातदारांना मिळेल आणि भारतीय सरकारला सुद्धा याद्वारे चांगल्या प्रकारचं जे काही परकीय चलन आहे ते प्राप्त होईल, याचाही विचार यामध्ये करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे प्रशिक्षण. दीर्घकाळ वस्तूचा दर्जा जो आहे तो टिकून राहिला पाहिजे, अशा प्रकारच्या मजबूत आणि आकर्षक बांधणीसाठी ही संस्था उत्पादक आणि निर्यातदार जे आहेत त्यांना प्रशिक्षणाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या पुरवत असते किंवा उपलब्ध करून देत असते. आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी पुरेसा असणारा जो काही प्रशिक्षित कर्मचारी वर्ग जो आहे तो या संस्थेकडे उपलब्ध असतो आणि तो या संबंधित निर्यातदार किंवा उत्पादकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. यानंतर भारतीय वस्तू बांधणी संस्थेचं शेवटचं कार्य म्हणजे चर्चासत्र आणि कार्यशाळांचे आयोजन करणं. दर्जात्मक बांधणीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग ही संस्था विविध चर्चासत्र आणि कार्यशाळांचं आयोजन करते आणि याचा फायदा जो आहे तो निर्यातदारांनी घ्यायचा असतो किंवा निर्यातदार त्यांचा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाच्या बांधणीसाठी कच्चा माल, त्याचबरोबर उपलब्ध होणारी ठिकाणं, बांधणीच्या असणारं आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि उपलब्ध असणाऱ्या सुविधा इत्यादींची माहिती ही संस्था पॅकेजिंग इंडिया या त्रैमासिकात नेहमी प्रकाशित करून निर्यातदारापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळं जे निर्यातदार यामध्ये सहभागी होऊ इच्छितात अशांनी पॅकेजिंग ऑफ इंडिया या त्रैमासिकामध्ये प्रकाशित झालेल्या माहितीचा त्या ठिकाणी आधार घेतला पाहिजे. बांधणीच्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देत असताना संस्थेनं महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे आणि पॅकेजिंग इंडिया या त्रैमासिकाद्वारे आधुनिक बांधणीचं असणारं तंत्रज्ञान त्याचबरोबर इतर माहिती निर्यातदारापर्यंत पोहोचून बांधणी क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. ही संस्था एशियन पॅकेजिंग फेडरेशनचा संस्थात्मक सभासद आहे.
त्याचबरोबर या संस्थेमध्ये भारतीय वस्तुबांधणी संस्था पुढाकार घेऊन आशियाई देशांमध्ये प्रमाणित करण्याचा किंवा आशियाई देशांमध्ये प्रमाणित बांधणी विकसित करण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शेवटची संस्थात्मक सुविधा या सत्रातील आपण पाहणार आहोत, ती म्हणजे भारतीय लवाद मंडळ. ज्याला इंग्रजीमध्ये द इंडियन काउन्सिल ऑफ आर्बिट्रेशन असं म्हटलं जात असतं. शॉर्टकटमध्ये त्याला आपण ICA असं म्हणत असतो. शांततेच्या मार्गानं आणि त्वरित व्यापारी वाद मिटवण्याचं काम लवाद मंडळं करत असतात. अन्यथा वाद मिटवणं हे खर्चिक आणि वेळखाऊ तसंच दीर्घकालीन ठरत असतं किंवा ही दीर्घकालीन पद्धती आहे असंही त्या पद्धतीला म्हटलं जात असतं. भारत सरकारनं सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टखालीच या संस्थेची सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. किंवा भारतीय लवाद मंडळाची स्थापना जी आहे ती व्यापारविषयक वाद जे असतील ते वाद मिटवण्यासाठी किंवा तंटे सोडवण्यासाठी विशेष करून केलेले आपल्याला पाहायला मिळते. साध्या हिशोबानं जर आपण विचार केला तर व्यापारविषयक वाद किंवा तंटे सोडवणं जे व्यापारी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यामध्ये लवाद मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. परकीय व्यापारातील तंट्यांचं निवारण जे आहे ते करणारी शिखर मंडळ म्हणजे लवाद मंडळ असंही त्याला म्हटलं जात असतं. भारतीय लवाद मंडळाचे महत्त्वाचे असे काही उद्देश जे आहेत ते हे मंडळ तयार करताना डोळ्यासमोर ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो येतो तो म्हणजे व्यापारविषयक तंटे मिटवण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये लवादाची जाणीव निर्माण करणं. हाही भाग अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला व्यापारविषयक काही तंटे होत असतात आणि ते तंटे मिटवण्याकरिता त्रयस्थ म्हणून काम करण्याचा ज्या वेळेला भाग येतो त्यावेळेला असे असणारे जे काही व्यक्ती जे असतील विशेष करून लवाद व्यक्ती जे असतात त्यांची नेमणूक यासाठी केली जात असते. लवादामार्फत व्यापारी तंटे आणि वाद मिटवण्यासाठी सेवा सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्याचं काम या भारतीय लवाद मंडळामार्फत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर लवाद निवाड्याच्या तरतुदी पूर्ण न केल्यामुळं निर्माण होणाऱ्या भारतीय आणि परकीय व्यापाराच्या तक्रार निवारण करण्याकरता मध्यस्थ म्हणून हे मंडळ काम करत असतं. किंवा व्यापारी आणि तत्सम विषयासंबंधित जे काही लवाद असतात त्या लवादाबाबत ज्ञान माहिती देण्याचं कामसुद्धा हे भारतीय लवाद मंडळ जे आहे ते करत असतं. आंतरराष्ट्रीय कायदा आणि लवाद या विषयावर निर्यातदारांना प्रशिक्षण देणं, माहिती देण्यासाठी सभा आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्याचं काम एक या भारतीय लवाद मंडळाला करावं लागत असतं. म्हणजेच भारतीय परदेशी असणारे जे काही ग्राहक असतील त्याचबरोबर परदेशी असणारे जे काही आयातदार असतील ते आयातदार, ग्राहक आणि आपल्या देशातील असणारे निर्यातदार किंवा उत्पादक निर्यातदार जे आहेत त्यांच्याशी समन्वय साधण्याचं काम हे भारतीय लवाद मंडळ करत असतं. परंतु फक्त त्यांच्यामध्ये जर वाद झाले तरच हे लवाद मंडळ काम करत असतं, अन्यथा जास्त हस्तक्षेप या प्रक्रियेमध्ये ते करत नाही. त्याचबरोबर लवाद निवाड्याच्या ज्या काही तरतुदी असतील त्या तरतुदी पूर्ण न केल्यामुळं निर्माण होणाऱ्या भारतीय त्याचबरोबर परकीय व्यापाराच्या तक्रार निवारण करण्याकरता मध्यस्थ म्हणून सुद्धा ही संस्था काम करत असते. त्याचबरोबर व्यापारी आणि तत्सम विषयासंबंधित निर्यातदारांना प्रशिक्षण आणि माहिती देण्यासाठी सुद्धा सभाच्या हे त्या सभा घेतल्या जात असतात किंवा चर्चासत्रांचं आयोजन केलं जात असतं. त्याचबरोबर निर्यात करारात समाविष्ट असणाऱ्या लवादांना कलमाविषयी निर्यातदारांना सल्ला देणं, त्याचबरोबर व्यापारी लवादावर वाङ्मय प्रकाशित करणं अशी कामं या भारतीय लवाद मंडळाला करावी लागत असतात. यानंतरचा भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत तो म्हणजे लवाद मंडळाची असणारी निर्यात व्यापारातील भूमिका. त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो येतो तो म्हणजे नियमित सभा आणि प्रशिक्षण.
व्यापाऱ्यांमध्ये होणारे जे काही वाद आहेत ते मिटवण्याकरिता लवाद मंडळ, व्यावसायिक निर्यात वृद्धी मंडळ, त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम किंवा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या प्रतिनिधींच्या नियमित सभा आयोजित करत असते आणि त्याद्वारे असे झालेले जे काही वाद आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतो किंवा या सभांमध्ये यावरती चर्चा केली जात असते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रकाशन. भारतीय लवाद मंडळानं गाईड टू आर्बिट्रेशन ऑफ इंडियन हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि यामध्ये भारतीय कायद्याअंतर्गत व्यापारी लवादाचे जे काही नियम असतील ते नियम, त्याचबरोबर कार्यपद्धती यांची माहितीसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसंच हे मंडळ इंडियन काउन्सिल ऑफ आर्बिट्रेशन म्हणजेच ICA हे त्रैमासिक जर्नल प्रकाशित करत असते. त्याचबरोबर शांततेच्या मार्गानं व्यापारी वाद मिटवणं ही सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. व्यापारविषयक तक्रार किंवा वाद मिटवण्यासाठी महामंडळाने लवाद म्हणून काम करणाऱ्यांची कमिटी बनवलेली असते आणि ही कमिटी शांततापूर्वक योग्य न्यायानं वाद मिटवण्याचं काम करत असते. परकीय ग्राहकांशी झालेले जे काही वाद असतील ते सुद्धा या कमिटीमार्फत मिटवले जाऊ शकतात किंवा मिटवले जातात आणि यासाठी लवाद समितीच्या सचिवांकडे नवी दिल्ली या ठिकाणी अर्ज करावा लागत असतो आणि हा अर्ज केल्यानंतर त्या संबंधित जो कोणी अन्यायधारक व्यापारी असेल किंवा ज्यांच्यामध्ये वाद झालेले आहेत असे वाद सोडवण्याचे प्रयत्न केले जातात आणि लवाद समितीच्या सचिवाकडं जे काही वाद आहे ते नेल्यानंतर यासाठी नाममात्र शुल्क जे असेल ते सुद्धा आकारण्याचं काम या ठिकाणी या भारतीय लवाद मंडळामार्फत केलं जात असतं. आजच्या या सत्रामध्ये आपण निर्यात सवलती आणि प्रलोभनाची काही भारत सरकारकडून निर्यातदारांना उपलब्ध करून दिली जात असतात. त्या अंतर्गत भारतीय निर्यातदारांना ज्या काही संस्थात्मक सुविधा पुरवण्याचं काम केलं जातं त्या संस्थात्मक सुविधा आपण या ठिकाणी पाहिल्यात. त्यातील पहिली महत्त्वाची संस्था या ठिकाणी आपण पाहिली ती म्हणजे भारतीय विदेश व्यापार संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. ही संस्था दिल्ली या ठिकाणी काम करते. 1963ला या संस्थेची सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत निर्मिती करण्यात आली आणि विशेष करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, त्याचबरोबर त्यामध्ये असणारे स्पर्धक, त्या क्षेत्रामध्ये होणारं संशोधन, विदेशी व्यापाराचं असणारं स्वरूप यांची माहिती पुरवण्याचं काम विशेष करून ही संस्था निर्यातदारांना करत असते किंवा अशी सुविधा या संस्थेमार्फत पुरवली जात असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, विपणन संशोधनाची माहिती जी आहे ती देणं, निर्यातदार आणि उत्पादक यांना मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर माहिती गोळा करणं आणि त्याचं प्रकाशन करणं ही एक महत्त्वाची कार्यपद्धती या संस्थेमार्फत राबवली जात असते. विशेष करून परकीय व्यापार प्रशिक्षण हे एक त्रैमासिक प्रकाशित केलं जातं आणि परकीय व्यापार बुलेटिन हे एक मासिक या भारतीय विदेश व्यापार संस्थेमार्फत प्रकाशित केलं जात असतं. त्यानंतर दुसरी आपण संस्थात्मक सुविधा जी आहे ती पाहिली ती म्हणजे भारतीय वस्तू बांधणी संस्था. भारतीय वस्तू बांधणी संस्थेची स्थापना जी आहे ती 14 मे 1966ला मुंबई या ठिकाणी झाली होती आणि पॅकेजिंगच्या संदर्भामध्ये उत्पादक आणि निर्यातदार यांना मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर नवीन बांधणी तंत्र जे आहे ते तंत्र आणि सुविधा जे आहेत त्या विकसित करणं, त्यांची चाचणी करणं, त्यासाठीचं प्रशिक्षण देणं आणि पॅकेजिंग इंडिया या त्रैमासिकातून ही सर्व माहिती त्या संबंधित निर्यातदारापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम ही भारतीय वस्तू बांधणी संस्था करत असते आणि त्यासाठी वेगवेगळे चर्चासत्र किंवा कार्यशाळांचं सुद्धा आयोजन केलं जात असतं. शेवटची संस्था जी आहे ती आपण पाहिली ती म्हणजे भारतीय लवाद मंडळ, द इंडियन काउन्सिल ऑफ आर्बिट्रेशन ज्याला आपण म्हणतो. त्या लवाद मंडळामध्ये नेमके कोण त्या ठिकाणी असतात किंवा या संस्थेची स्थापना आपण पाहिली 1965मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आली आणि विशेष करून व्यापार विषयक जे काही वाद आहेत ते मिटवण्यासाठी किंवा तंटे सोडवण्यासाठी, त्याचबरोबर
आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही व्यापारी गुंतलेले आहेत त्यांना उद्भवणाऱ्या ज्या काही समस्या आहेत किंवा झालेले जे काही वाद आहेत त्यांची सोडवणूक करण्याचं काम यांच्यामार्फत केलं जात असतं. विशेष करून लवाद मंडळाची भूमिका जर आपण पाहिली तर शांततेच्या मार्गानं हे व्यापारी वाद सोडवणं, त्याचबरोबर ICA आर्बिट्रेशन या त्रैमासिक जर्नलमधून काही माहिती निर्यातदारांना उपलब्ध करून देणं आणि या सर्व गोष्टींसाठी नियमित सभा घेणं, त्याचबरोबर प्रशिक्षण देणं अशी भूमिका या लवाद मंडळाला पार पाडावी लागत असते. धन्यवाद.